श्रीमती महादेव गोविंद रानडे यांचे विषयी एक पत्नी म्हणून मला जेवढा आदर वाटतो तेवढाच आदर रमा नावाची एक स्त्री म्हणूनही वाटतो. आणि येथे उपस्थित असलेल्या साऱ्यांनाच तो वाटतो हे मी जाणते. तेव्हा त्यांचे विचार प्रत्यक्षात आणण्याची शक्ती मला आणि साऱ्या स्त्रियांना मिळो अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करते. व्हेरी गुड. बरे का, मला एक नामी कल्पना सुचली आहे. अगो बाई, म्हणजे नाही म्हणजे माझे कामही होईल आणि मुक्कामही वाढणार नाही अशी एक कल्पना. म्हणजे अगो बाई, एवढे काय सुचले आहे, कळू तरी दे आम्हास. काय आहे, जशी मी इथे आले तडक तशाच आपण साऱ्या जणी उठून नाशकात जाऊया माधवरावांना भेटण्यासाठी. तडक. अगो बाई, नाही म्हणजे माझी भेटही होईल आणि मला घरी रवानाही होता येईल. किती झाले तरी हे माझ्या मुलीचे सासर, जास्त राहण्याचा संकोच वाटणारच ना. अहो त्यात काय संकोच वाटायचा, इकडे राहण्याचे अगदी मानून घेऊ नका. पण तुमची ही कल्पना मात्र अगदी भुरळ घालणारी आहे हो, नाही का हो ताई? हो ना. नाही म्हणजे या निमित्ताने का होईना आपल्या सगळ्यांना नाशकास जाता येईल. त्या दोघांचा संसार कसा चालला आहे हेही अगदी प्रत्यक्ष पाहता येईल. सुभद्रा वहिनी तर अगदी एका पायावर तयार होतील. काय गो दुर्गे? हो ना, आणि मी तर केव्हापासून दादा सांगते आहे मला नाशकास यावयाचे आहे म्हणून. अगो पण तुझ्या दादासच आपण तिकडे नको आहोत, त्याचे काय? आपण त्याला नाना प्रकारे सांगून पाहिले की आमच्यापैकी कोणास तरी तिकडे घेऊन चल, पण त्याने अगदी नाही म्हणजे नाही ऐकले. आता आपण सगळ्या जणी अशा अचानक तिकडे गेलो आणि त्यास रुचले नाही म्हणजे? बाई माझे, नको नको, काहीतरी भलते व्हावयास नको. काय गो, आपण जर एकत्र गेलो तर काय करील तो? काय करील? हाक लावून का लावणार आहे आपल्याला? नाही ना. शेमडा होता तेव्हापासून सांभाळलाय मी त्याला, काही खात नाही तो आपल्याला. बाळंभटजींना जाऊन यशोदा काकूंची कल्पना सांगा आणि आपले म्हणणेही समजावून सांगा आणि त्यांना म्हणावं आम्हाला पाठवण्याची तयारी करा. नाही, मी काय म्हणते, नाही नाशकास आपण जातोच आहोत तर त्र्यंबकेश्वरलाही जाऊन येऊया. तेवढेच पुण्य पडेल हो पदरात. खरंच यशोदा काकू अगदी नामी युक्ती शोधून काढलीत. खरेच. माधवराव, तुम्ही आला होता तर मग पुढे का नाही आला? आम्ही आलो त्यावेळी कार्यक्रम आधीच होऊन गेला होता. मध्येच येऊन आम्हास व्यत्यय आणावयाचा नव्हता. शिवाय मग साऱ्यांनीच आम्हास भाषण करण्याची विनंती केली असती आणि विनाकारण सगळेच लांबले असते. परंतु ऐनवेळी आलेली जबाबदारी रमाबाईंनी अत्यंत धीराने पार पाडली. आवडले आम्हास. तेही खरेच, वाचनापेक्षा उत्स्फूर्त भाषणाचा अधिक प्रभाव पडला. आता आमच्याकडे तुम्हा उभयतांना भोजनाचं निमंत्रण आहे.
तेव्हा ती जबाबदारी कशी पार पाडतात ते पाहायचे. अहो भोजन हा विषय साऱ्यांचाच प्रिय असतो, त्यामुळे ती जबाबदारी अत्यंत तत्परतेने पार पाडू यात शंकाच नाही. तुम्ही अशा साऱ्या जणी नाशकात जायचंय म्हणताय खऱ्या, पण तुम्ही अशा अचानक न कळवता सवरता जर गेलात तर माधवास ते चालणार आहे का? सुरुवातीस माधव जेव्हा नाशकास गेला त्यावेळी तुमचे तेथे जाणे ठीक होते, पण माधव जेव्हा आजारपणातून उठून गेला तरीही त्याने तुम्हा वडीलधारी बायकास नेण्याचे कटाक्षाने टाळले आहे. तेव्हा आता नाही, ते आले आमच्या ध्यानात, पण अहो ताईच म्हणाली की मी बघून घेईन. माधव का हाकलून लावणार आहे आम्हास? तसे असेल तर माझी काहीच हरकत नाही. मी तुमची जाण्याची सगळी व्यवस्था करतो, पण मला मात्र तिथे येणं जमणार नाही. मी असा घर टाकून तिथे येऊ शकत नाही. बाळनभटजी, अरे शंकर, नमस्कार करतो. अरे असं अचानक? अगबाई, शंकर. बाळनभटजी, ते शंकर भाऊ, अहो काय झाले सांगा काहीतरी. तातडीने यावे लागले. अरे पण का, कशासाठी? ताई कुठे आहे? नारबा, ताई काकूंना म्हणा तुमचे बंधुराज आलेत आणि यांच्यासाठी गुळ पाण्याची व्यवस्था कर. बरे, काय झाले सांग. अहो आमची आई. शंकर, काय झाले आई? अगं ताई, आईची तब्येत घासाळली आहे आणि तिने तुझ्याच नावाचा घोषा लावलाय. बाई, ताई काकू, ताई हो, ताई, असे काय करताय? धीर जरा, काही झाले नसेल साखर ताई ना. शंकर, तू जरा स्नान करून घे आणि विश्रांती घे आणि 4 घास खाऊन घे आणि मग नंतर तुम्ही दोघेही जा. ताई काकू, काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. ताई ताई, ताई शांत व्हा. हो, तुम्हाला पाहिले ना की बरे वाटेल त्यांना. हा, चला. मी काय म्हणते शंकर दादा, तुम्ही आज स्नान करून घ्या, मी फराळाचे बघते. चल ये. मी पण जेवणाच्या तयारीला लागते. हो. चला. चल, ये. ताई, ताई हो. माई, माई, माझ्या आईस काही झाले नसेल ना गो? बरी असेल ना गो ती? शंकर माझ्यापासून काही लपवत नसेल ना? ताई, अहो असे काय करताय तुम्ही? तुम्ही ऐकलेत ना तो काय म्हणाला ते? तुमच्या आईने घोषा लावलाय तुमच्या नावाचा. माऊलीचा भारी जीव आहे हो तुमच्यावर, म्हणून आजारपणात तुमची सय आली असेल, इतकेच. तुम्ही आता असे भलते सलते विचार करू नका. हो, तरी मागच्या वेळेस आली होती तेव्हा सांगितले होते, इथेच राहा माझे बाई, मी करते सारे तुझे. कारण माझ्या भावांवर आणि त्यांच्या त्या बायकांवर माझा मुळी विश्वासच नाहीये. पण ऐकेल तर नाही. ते सगळे खरे आहेत आई, पण एक सांगू का, तुमच्या आई तुमच्यासारख्याच मानी आहेत. अहो लेकीच्या घरी तिच्या सासरी राहायला त्यांचे मन कसे मानेल, म्हणून नाही म्हणाल्या तुम्हाला. माझे ऐका, त्यांना काहीही होणार नाही. तुम्ही अगदी निश्चिंत होऊन जा. एकदा तुमची भेट झाली की कशा खडखडीत बऱ्या होतात ते तुम्हीच बघाल. आणि काही वाटले ना तर त्यांना सरळ इकडे घेऊन या, मग तर झाले. यशस्वी भाऊ, मुलांनो, हे माधवराव रानडे बरं का, फार मोठे पाहुणे आहेत आपले, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला वारंवार सांगत असतो ना. हे सार्वजनिक सभेच्या द्वारे केलेल्या अनेक कामांबद्दल आणि सरकारला विनासाया जेरीस आणणाऱ्या त्यांच्या अभिनव सनदशीर तंत्राबद्दल मी सांगतो ना, तेच. सध्या नाशकात आहे, आपल्याकडे अंमळ उशिराच आले म्हणायचे. आता ही चूक आम्हाला आयुष्यभर पुरणार.
असो, आलात ना, झाले तर मग. बरे, आम्ही कार्यक्रमाच्या शेवटीच पोहोचलो, पण पूर्ण कार्यक्रम बरा झाला ना? झाला म्हणायचे, पण इतर देशांच्या हस्ते जर बक्षीस समारंभ झाला असता तर अधिक आनंद वाटला असता, हे मात्र खरे. ये रमा, या माझ्या लेकी आणि सुना. ओळख बरे, यातली लेक कोणती आणि सून कोणती? नाहीच यायचे ओळखू, कारण तुमची सून सुद्धा तुम्हाला लेकीसारखीच असणार. अगो बाई, केवढा घाट घातलाय स्वयंपाकाचा. अहो, साधासाच बेत चालला असता. असे कसे? माधवराव म्हणजे साधीसुधी का आसामी आहे? त्या आपल्यासाठी जवळचे वाटतात खरेच, पण त्यांची योग्यता फार मोठी आहे हो. त्यांच्यासाठी विशेष काहीतरी करायलाच हवे. शिवाय सोबत पत्नी रमाबाई आहे, मग थाट उडवायलाच हवा. नाही ते खरेच. अहो, पण हा सगळा मोदकाचा खटाटोप म्हणजे? हा गो, हा मोदकांचा खटाटोप आमच्या यांच्यासाठी. भारीच आवडतातच ना मोदक. आता यांच्या स्वभावाची तुला गंमत दाखवते. माधवराव तुला प्रत्येक बाबतीत सांभाळून घेतात ना? हो. आता यांची गंमत पहा. नारबा, जी. ते ताई काकूंचं सामान नेऊन ठेव बैलगाडीत. आणि तो पांडवा कुठे आहे? तो जाणार होता ना बरोबर? आहेत की बाय, बैल जोडतायत. बरे. आयुष्यमान भव. बाबा, अभ्यासाकडे नीट लक्ष दे. आणि काय समजावले आहे ते आहे ना ध्यानात? खोड्या जरा कमी कर. ताई, हे घ्या. अगो, हे काय? थालीपीठाची भाजणी दिली आहे. अहो, असे काय करताय? साखरताईंना आवडते ना थालीपीठ, म्हणून मुद्दामच दिले आहे. आजारपणामुळे तोंडाची चव गेली असेल ना त्यांच्या. वाटलेच तर थोडेसे खाऊ घाला त्यांना. हो माई. ताई काकू, सारे काही व्यवस्थित होईल. आम्ही येथे प्रार्थना करूच. तुम्हाला पाहण्यासाठी साखरताईंचा जीव घाबरा झाला असेल. बाकी काही नाही, पण सांभाळून जा. हो माई, माधवास म्हणावे, ताईला भेटावयास यायची खूप इच्छा होती, पण नाही जमले. पण माधवाची खुशाली मात्र कळवीत जा. अहो, असे कसे ताई? अहो, तुम्हीच नाही आहात म्हटल्यावर आम्ही सुद्धा आमचे जाणे रहित केले आहे. अगो बाई, नाही, नको नको. अगो, असे कशाला करतेस? जा. कधी नव्हे तर सगळ्या गोष्टी अगदी जुळून आल्या आहेत. पुन्हा जायचे म्हटले तरी होणार नाही हो. अगदी बरोबर आहे हो ताई. मी तर म्हणते माई, आपण जाऊच साऱ्या जणी. अगो बाई, पण साऱ्या जणी गेल्यावर वाड्याकडे लक्ष कोण देणार? नाही म्हणजे बाळंभटजी आणि बाबाच्या जेवणा खावणाचे, आणि मुख्य म्हणजे आपल्या देवांच्या नैवेद्याचे कोण बघणार? तेव्हा मी काय म्हणते वहिनी, तुम्ही आणि सगुणा इथेच थांबा. माई आणि दुर्गेश जाऊन येऊ देत यशोदा काकून बरोबर. काय समजलात? समजले हो. काय समजायचे ना ते चांगले समजले. मस अहो, सुभद्रा, जमल्या मिरच्या, जमू देत. बरे माई, मी काय म्हणते, नाशकास जाईपर्यंत वाड्याकडे अगदी नीट लक्ष असू दे. स्वयंपाकघरातील भांडी, डबे. अहो, असे काय करताय? आता तुम्ही इकडची काळजी पूर्णपणे सोडा. आता तुम्ही साखरताईंना जपा, आणि काही लागले सवरले तर लगेच तार धाडा. नीट जा, पाया पडते. आयुष्यमान भव. कोणतीही भाषा ती जन्माला येते ना, ती माणसांच्या कम्युनिकेशनच्या गरजेतून. आधी ती व्यवहारात येते आणि मग तिचे व्याकरण बनते, नियम बनतात. आता आपण इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण यांना तुलनात्मक दृष्टीने पाहू लागलो तर इंग्रजी व्याकरणातील अनेक गोष्टी तर्काच्या कसोटीवर उतरत नाही. उदाहरणार्थ, असे का याचं उत्तर असे आहे म्हणून. आणखीन स्पष्ट करून सांगतो, सायकोलॉजी या शब्दात पी सायलेंट का याचं उत्तर आपल्याला सायलेंट करतं.
माधवराव, एक्सक्यूज मी, आलोच मी. वा, तुम्हाला फारच अभिमान वाटत असेल ना की तुम्ही द्वारकानाथ तरखडकरांचे पुत्र आहात. हो, नक्कीच. आहाहा, आज मोदकांचा बेत दिसतोय. हो, मागे रमाबाईंकडून समजले होते माधवरावांना मोदक भारी आवडतात. आज आणायचे आलेत, म्हटलं बनवूयाच. मग आम्हाला आधी नाही कल्पना द्यायची? म्हणजे आम्ही शाळेत अल्पहार नसता केला, आता मोदकांवर ताव कसा मारणार? आणि तुम्हाला ठाऊक आहे मला मोदक फार आवडतात म्हणून. नवऱ्याच्या इच्छेविरुद्ध काम करायचा पणच केलेलं दिसतोय तुम्ही. इश्श, असे कसे? शाळेपासून मजल मारली तिथपर्यंत. तेव्हा ना तुम्हाला चांगली कडाडून भूक लागली असेल आणि तुम्हालाही मोदक आवडतात. हो, म्हणजे ते माझ्यासाठी केलेले नाहीत, माधवराव यायचे म्हणून बनवले. आमच्या आवडीनिवडी काय रोजच्याच. बरं, भाज्यांचं काय? पावटे, वांगी आणि बटाटा. वांगी वाचोळ प्रकृतीसाठी चांगली नाही, मुद्दाम केलीत ना. एखाद दिवशी चालते, जीवाला आवडते ना फार, मग खावी. पण थोडी हात राखून खावी म्हणजे झाले. उपदेश नकोय मला. आमच्या आवडीचा स्वयंपाक केव्हा बनणार कोणास ठाऊक. म्हणतात ना, ठेविले अनंते तैसेची राहावे. म्हणाले होते ना तूच गंमत दाखवते म्हणून. काही केले तरी समाधान म्हणून नाही. सुरुवातीस ओक्साबोक्षी रडे मी. कितीही राबून स्वयंपाक केला तरी काहीतरी खोड काढायचीच. मग एक दिवस स्वतःशीच ठरवले, हा मुळे यांचा स्वभाव दोषच आहे, काही केला बदलायचा नाही. तेव्हा आपण हे मनात लावून घ्यावायचं नाही, गंमत म्हणून सोडून द्यायचे. तुला म्हणाले होते ना मी, काही अपमान आपल्यासाठी नसतातच, ते मुळीच लावून घ्यायचे नसतात.